हॅलो. हॅलो. हा, बोला ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा, अनुभव एक शेअर करायचा होता. हा, सांगा ना ताई. हा, माझ्या बहिणीचा मुलगा 12वीला होता अच्छा. आणि त्याच्या पोटामध्ये ना सारखं दुखायचं असं. बरं. त्यामध्ये कॉलेजला गेल्यानंतर पण दुखायचं, घरी आल्यानंतर पण दुखायचं आणि त्याच्यामुळे तो ना कॉलेज बी अटेंड करू शकत नव्हता. आता अरे. सतत पोटात दुखायचं. अरे. मग त्याची सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्या आतड्यांना ना हा, असे पाण्याचे पुरळ आले होते पूर्ण काय आलं आतड्यात. होतं? म्हणजे म्हणजे असे गाठी झाल्या होत्या पाण्याच्या पूर्ण. ओ. हा, बापरे. आणि 2-3 महिने असं त्याचं हॉस्पिटल चालूच होतं. पण त्याचं कमीच येईना कशानं पण. हा, जास्त त्रास चालू झाला पण त्याचं कमी येईना. अरे. मग माझ्या बहिणीने मला असं फोन केला आणि ती अशी रडायला लागली की काय आई सुचना गं. झाली आता. परीक्षा पण जवळ आली आणि त्याचं अभ्यासात लक्ष पण लागणे झालं आणि काय करायचं आता. हा, मग हा. दीदीला बोलले मी, दीदी आपले स्वामी आहेत ना पाठीशी आपल्या. बरं. तू काय काळजी करू नकोस म्हटलं आणि दीदी म्हणते जरा स्वामीच्या नावाखाली तिच्या पोटाला आणि डोक्याला म्हणते भस्म लावत जाया. बरं बरं. हा, 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 हा. मग आणि म्हणतो दीदी तू तारक मंत्र चालू कर आणि तारक मंत्र पाणी पण त्याला प्यायला चालू कर विभूती घालून. हा, हा. आणि त्याला पण सांग की म्हणजे उठता बसता स्वामींचं नाव घ्यायला, तारक बरोबर. मंत्र वगैरे म्हण म्हणून. हम्म, हम्म, हम्म. आणि काही काय झालं माहिती 8 दिवसात ना त्याचं हळूहळू ना हा. म्हणजे न गोळ्या वगैरे खाता हळूहळू त्याचं पोटातलं कमी आलं ताई. बापरे. हा, पोटात म्हणजे तुम्हाला सांगू मी आता ताई हम्म. त्याचं कम्प्लीट कमी आलंय पोटातलं. वा. जे फक्त आणि काही आता हॉस्पिटल वगैरे म्हणजे काय त्यांनी सगळं बंद केलं होतं. बघ- फक्त राहिलं होतं की देवाचं फक्त राहिलं होतं की देवाचं आता करायचं. हो. बघा, हा, तुम्ही आणि आता सेवा परवा रिझल्ट पण दिली. लागला. अरे हा, वा. तुम्ही सेवा दिली आणि बघा कसं लगेच सगळं क्लिअर झालं. आणि ताई सांगू परवा तो म्हणजे पास पण झाला चांगल्या मार्काने. अरे वा, आणि कसला कितवीला? 12वीला होता तो. सायन्सला होता, ओ. 12वी सायन्सला. अरे वा. म्हणजे त्याला गॅरंटी नव्हती की पास होणं. आम्हाला पण गॅरंटी नव्हती त्याचं पास होतं की नाही. कारण का आणि आमच्या घरच्यांनी त्याला सांगितलं होतं की ठीक आहे राहिला विषय तर राहून दे. कारण का त्याची सगळ्यांनी बघितलं होतं ना त्याची काय त्याचा अवस्था त्रास होती ती. बघितला होता. हो हो हो. राहिला तर राहून दे आम्ही काय त्याला बोलत नाही असं हं. बोललं होतं. पण ताई तो पास पण झाला. अरे वा. कारण मी दीदीला फक्त एवढं बोलले होते की दीदी तू आता तारक मंत्रावर जोर दे. हा, हा. कारण स्वामी जिथे सगळं संपते ना तिथे स्वामींचं चालू होतंय. अगदी अगदी तसं बोलली. आणि ताई सांगू तो हं. पास पण झाला त्याच्या पोटातलं पण कम्प्लीट कमी आलं. वा. आणि आता तो इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला होता. हा, हा. म्हणजे बाहेर गावी होता त्याला घातला होता. हा. मग तिथं तो विभूती आणि स्वामींचा फोटो घेऊन गेला होता रूम मध्ये. मग बापरे. त्याचे रूम पार्टनर बी 4-5 जण होते ना. मग तो हं. सकाळी बरं उठून लावायचा ना अंघोळ करून भस्म. हा, त्याचे हा. बघून ना ती 4ही मुलं पण रोज लावतात. अरे वा. बघा. त्याचे बघून ना सगळे ते म्हणजे तो जसा म्हणतोय ना श्री स्वामी समर्थ तसं त्याच्यामुळे ना ती 4 लोक पण त्या स्वामींची सेवेत प्रार्थना आले वगैरे आले करतात. बघा. बघा म्हणजे किती म्हणजे एकामुळं किती हे झालं. हा, असंच असतं ताई. बघा ना म्हणजे किती म्हणजे किती मोठी गोष्ट झाली त्याच्याकडनं त्याला ते न कळत झालं बघा. मग दीदीला बोलले स्वामी दीदी. सेवेकरी घडवले त्याने. अरे बापरे. आणि ताई सांगू तुम्हाला तो स्वामींचं करायचं पण त्याचे भोग जे होते ना पण हा. त्याचे भोग इतकी परीक्षा होते ना तर ताई त्या पिरियडमध्ये परीक्षा त्यातच आणि त्याच्या पोटात दुखायचं. सरांचं मॅडमचं फोन यायचं की तुमचा मुलगा आज कॉलेजला आला नाही नाही. पण सगळ्यांना माहिती होतं. मग दीदी बोलायची अहो तिला असा प्रॉब्लेम चालू झालाय. तर हा. आता 12वीची एक्झाम आहे आणि कसं राहायचं पुढं नापास हो. वगैरे झाला तर कोण त्याला जबाबदार आहे. मग खरंय. दीदी आमची बोलली ठीक आहे काय असेल ते असेल बोलली. पण आता मी तर काही करू शकत नाही. माझ्या मुलाला तर मी दडपण देऊ शकत नाही की तू केलंच बरोबर आहे. पाहिजे. हो. का त्याची अवस्था मी बघते ना काय आहे ते. अगदी. आणि ताई तो पास पण झाला. वा, खूप सुंदर अनुभव आहे ताई. मी शेअर करते. हा, ठीक आहे ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ.